अन्ना साहेब पाटिल महामंडल के 1,32,000 लाभार्थियों ने जिला बैंक से 3,000 लोगों को ऋण वितरित किया। अन्ना साहेब पाटिल आर्थिक पिछड़ा विकास महामंडल से 1,32,000 मराठा युवा उद्यमियों को लाभार्थी बनाने में सफलता हासिल की है और सबसे अधिक सतारा जिला सहकारी बैंक ने 3,000 उद्यमियों को ऋण वितरित किया है। इसकी जानकारी महामंडल के अध्यक्ष नरेंद्र पाटिल इन्होंने दी। कराड़ में निगम की एक सूचना पुस्तिका का अनावरण किया गया। आजचा काउंट आहे 1,32,243 मध्ये हा जो व्यापारी वर्ग आहे, इंडस्ट्री वर्ग आहे, यांच्यावरती एक दहशतीचं वातावरण आहे आणि म्हणून आम्ही सरकारला वारंवार विनंती करत होतो की मूळ कामगार चळवळीतली ही माणसं नाहीयेत, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे। यांना माथाडी कामगारांची माहिती नाहीये आणि यांच्यामुळे उद्योगधंदे आता महाराष्ट्रातले बाहेर जायला लागले, जे काही वर्षापासून हे कधीतरी शरद पवार साहेब, कधीतरी अजितदादा पवार, कधीतरी सुभाषजी देसाई, कधीतरी देवेंद्र फडणवीस साहेब हे बोलत होते, पण या लोकांनी फक्त बोलायचं काम केलं, पण प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस साहेबांनी या कायद्यामध्ये खऱ्या कामगाराला संरक्षण मिळावं याच्यासाठी नुकताच आता सुरुवात केली आहे। मी जर एक महिन्याच्या आतमध्ये इन्स्टॉलमेंट भरलं नाही तर तुम्ही ते आम्हाला व्याज परतावा देत नाही, पण महामंडळाकडनं 2-2, 3-3 महिने जर व्याज परतावा आला नाही तर काय? हे मी महामंडळाच्या मीटिंग मध्ये घेतलं की ज्या अधिकाऱ्यांच्यामुळे जर व्याज परतावा लवकर मिळत असेल तर मग एकतर त्या अधिकाऱ्यावरती कारवाई केली पाहिजे, नाहीतर मग महामंडळाने निर्णय घ्यावा की बाबा त्याला 5-10% जास्त याच्यापेक्षा जास्त द्या, कारण त्यालाही त्याच्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण होते। पण आम्ही करायचा प्रयत्न करतोय। आता ही तात्पुरता चार्ज आहे ज्या अधिकाऱ्यांकडे आहे, आता वाटतं की नवीन एखादा सातारा जिल्हा, कराड उत्तर आणि दक्षिण या पत्रकारांच्या सोबत आज एक पत्रकार परिषद। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आम्ही महाराष्ट्रामध्ये 1,32,000 पेक्षा आता वरती चाललेलो आहोत। एकंदरच या योजनेमध्ये महाराष्ट्रभर खूप चांगला उत्साह आहे। भविष्यामध्ये या योजनेमधून अजून लाभार्थी व्हावेत। काही तांत्रिक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये व्याज परतावा वेळेवर जात नाहीये, बँका कर्ज देत नाही। खरं म्हणजे काही कोऑपरेटिव्ह बँक आहेत जे 12, 13, 14, 15% पर्यंत व्याज परतावा व्याज दर लावत होते। आमच्या आग्राखातील एक नाशिकमध्ये, त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये चिखली अर्बन बँक यांनी आमच्या आव्हानाला मान्य केलं आणि महामंडळाच्या लाभार्थ्यांना 12% व्याज परतावा दिला जाईल अशा प्रकारचं लेखी पत्र दिलं। आता यानंतर आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये सांगली, कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्येच आम्ही सगळ्यांना पत्रव्यवहार केलेले आहेत आणि आम्ही अपेक्षित करतो की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांना राज्य सरकारने दिलेले 12% प्रमाणे व्याजदराप्रमाणेच त्या ठिकाणी ते व्याजदर लावतील आणि राज्यामध्ये खास करून जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये गरजू तरुणांना उद्योजक करण्याकरिता या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका त्या ठिकाणी हातभार लावतील। नवी मुंबईमधले जे माथाडी आहेत आपले स्थानिक, त्यामध्ये आता त्यांची नाराजी वाढत चालली की परप्रांतीय माथाडी जे आहेत ते त्या ठिकाणी घुसखोरी करतात, मात्र त्यावरती माथाडी नेते असतील किंवा सरकार असेल त्यांचं लक्ष नाही आहे। खरं म्हणजे माथाडी नेत्यांचं लक्ष आहे, पण सरकारचे असणारे कामगार मंत्री जे मागचे 2.5 वर्ष होते आणि त्यांच्या हाताखाली काही कामगार नेत्यांनी त्यांच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माथाडी बोर्डाचा दुरुपयोग करून कॉन्ट्रॅक्ट पद्धत ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली। नव्यानं झालेलं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता जे आमचे नवीन कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब आहेत, हे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकरांचे चिरंजीव आणि एक चांगला तरुण कार्यकर्ता आज मंत्री झालेला आहे आणि यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने माथाडीचं विधेयक आणलं त्या विधेयकामध्ये त्यांनी जो अभ्यास केला तर त्यांच्याही लक्षात आलं की चांगल्या पद्धतीनं खरा कामगार कायदा हा अवलंबला जाईल। ज्या ठिकाणी अनोंदित कामगार असतील, परप्रांतीय असतील, तिथं ह्यानंतरच्या कालखंडामध्ये खऱ्या माथाडी कामगारांना त्या ठिकाणी न्याय मिळेल असं आम्हाला कामगार मंत्र्यांच्या माध्यमातून पूर्णपणे विश्वास आहे। कामगार मंत्री म्हणजे नक्की कोण? आता आमचे सांगली जिल्ह्याचे सुरेश खाडे, एकतर ते कामगार चळवळीतले नव्हते, एक उद्योगपती। आता उद्योगपती कामगारांना न्याय देत असेल तर मग कामगार कायद्यात झाले नसते। सरकारी बँकांमध्ये तरुणांना त्रास दिला जातो, त्याबद्दल काय सांगा? सरकारी
कुठल्या सरकार कर्ज प्रकरण कोऑपरेटिव्ह बँक राष्ट्रीयकृत बँकांमधून जे महामंडळाची खरी योजना राबवली पाहिजे त्याच्यासाठी काही टाळाटाळ केली जाते. त्याच्यामागचे पहिलं प्रकरण असं आहे की एक सिबिल आहे, दुसरं प्रकरण आहे की काही अकाउंट्स NPA ला जातात, असे काही प्रकरण आहेत. परंतु आम्ही महामंडळाच्या माध्यमातून वारंवार तालुका स्तरावरच्या बैठकीमध्ये आमचे लाभार्थी आमचे समन्वयक जात असतात आणि राष्ट्रीयकृत बँकांशी चर्चा करत असतात. पण असं एखादं प्रकरण तुमच्या कुणाच्या लक्षात आलं तर नक्कीच तुम्ही आमच्या जिल्ह्याच्या समन्वयकांना किंवा मला प्रत्यक्षात जरी सांगितलं तरी आम्ही राष्ट्रीयकृत बँकांना विचारणा करू की का तुम्ही तरुणांना कर्ज देत नाही, तुमची काय अडचण आहे, जी आम्ही माहिती घेऊ.